राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या इच्छेने प्रार्थना करते. तर चला, आज मी निघाले माझ्या बचत गटाच्या कामासाठी. एक बचत गटाचं काम आहे. सकाळी मॅडमचा फोन आला, म्हणे तुमच्या गटातल्या सगळ्या बायांना फोन करा आणि त्यांना सांगा की इथे एक कार्यक्रम आहे, मंत्री येणार आहेत. तर चला बघू. आपण आलो आहे आता इथे. मैत्रिणी चला, आम्ही आलो आहे इथं. कशासाठी आले मी? इथं ना बचत गटाचे सगळ्यांची मिटिंग आहे. चंद्रशेखर बावनकुळे मंत्री येणार आहेत इथं. तर माझ्या गटातल्या बाया कोणीच नाही आले. आम्ही दोघीच आलो. कोणाला लग्न आहे, कोणाला हळद आहे, कोणाला पुरे आहे. सगळ्यांना फोन केला होता. तर आता मी अध्यक्ष असल्यामुळं मला यावंच लागतं. आणि मॅडमला सांगितलं, म्हटलं मॅडम बाया कोणीच येत नाही. तर मग मॅडम म्हणे 5 तरी. आता 5 यायला तयार नव्हत्या. मग आम्ही दोघी माहिती की आलो. मैत्रिणींना इकडं ना शिबिर आहे, छत्रपती शिवाजी महाराज समाधान. आणि इकडं बघा स्वागतासाठी किती छान रांगोळी काढलेली आहे. आणि हे पक्षी नांदुरे मधमेश्वरमध्ये प्राणी पक्षींचं खूप मोठं गार्डन आहे. खूप बघायसारखं आहे. मी गेलेले होते नांदुरे मधमेश्वरला दर्शनासाठी, पण हे गार्डन काही बघितलं नाही. मी जाईल एखाद दिवशी वेळ काढून हे गार्डन बघायला. तुम्ही पण नक्की जाऊन या, खूप छान आहे. आणि चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री असल्यामुळे ने सगळे आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या परीनं समस्या घेऊन निवेदन घेऊन आलेले आहे इथं. तर मग आमच्या पण बचत गटाच्या मॅडम आम्हाला घेऊन आलेले आहे इथं. आणि मी बचत गटाची माझे अध्यक्ष असल्यामुळे मग मलाच एकटीला यावं लागलं मैत्रिणींनो. तर चला बघू आता पुढं काय. तीन वाजल्यापासून गेलो आम्ही, 7 वाजले तरी काही कशाचा पत्ता नाही. आणि वाट बघून बघून इतकं थकून गेलो. आले तर आले, त्याच्यात मैत्रिणींना कोणाला काही भेटले नाही, काही नाही. थोडं शेतकऱ्यासाठी वगैरे त्यांनी भाषण केलं आणि निघून गेले. मग मी मॅडमला बोलले, मॅडम असं असते का कुठं? तर मॅडम म्हणे आता तुम्हीच पाहिलं ना तुमच्या डोळ्यासमोर. मलाही नव्हतं वाटलं की येतील ना आपल्याला बिना भेटायचीच निघून जातील. त्याला मैत्रिणी निघालो आम्ही. आता बघा 7 वाजले, कारण मंत्री साहेबाला यायला ना खूप उशीर झाला होता. त्याच्यामुळे ते कोणाला भेटू शकले नाही, काही नाही. मी कामं सांगितले, त्याने थोडंसं भाषण केलं आणि ते निघून गेले. त्याच्यामुळं मग आमचा हापमोड झाला. आम्ही 3 वाजल्यापासून जाऊन बसलो होतो. आता 7 वाजले. चला ठीक आहे, आता आपण जाऊ घरी. खूप गर्दी होती, पण मग हापमोड झाल्यामुळं मन नाराज झालं. चला ठीक आहे, आता जाऊ. तर मैत्रिणी मग असं झालं. मग वैशू म्हणे आई भूक लागली. म्हटलं आता ह्या टायमाला काय खाशील, रस पिऊ. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.